विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यात ना खूप मोठी स्वप्न बघायची आहेत. ओके. तुमचं स्वप्न काय आहे मला सांगा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमचं स्वप्न काय आहे. वेगळा व्हिडिओ असणार आहे. खूप निवांत आपण गप्पा मारायच्या आहेत. मी पहिल्यांदा माझ्याबद्दल सांगतो. एक लक्षात घ्या, माझं लाईफ मी तुम्हाला सांगतो. 1ली ते 10वी पर्यंत अतिशय आनंदी जीवन आहे, असं बाकीच्यांना वाटतं सगळ्यांना. काय निवांत मुलं आहेत, काय ते मस्त बालपण आहे. पण नाही, इथं पण मला 4थीच्या स्कॉलरशिपचं टेन्शन होतं भयानक. 7वी-8वी ला जी स्कॉलरशिप होती त्याची पण तयारी करायची होती किंवा घरातल्यांच्या अपेक्षा खूपच होत्या. त्यानुसार मार्क पडत होते, चालत होतं. पण मला माहिती आहे ना, रोज शाळेतनं घरी आलं, की पहिला चेक करायचं, की उद्या कोणत्या-कोणत्या सरांचे लेक्चर्स आहेत. कुणाचा होमवर्क आहे त्याचं टेन्शन पहिलं असायचं. ओके. म्हणजे ही पण 10 वर्ष काय फार आनंदात गेलेत असं नाही. ओके. पण जाऊ दे 10वी ला खूप चांगले मार्क पडले. ओके. बऱ्याच जणांना पडतात. तुम्हाला मी सांगू का? आता Instaवर एक मी व्हिडिओ बघितला. पुण्यातील देशपांडे नावाच्या मुलाचा होता. 100% त्याला 10वीत मार्क पडलेत आणि कमेंटमध्ये होते आपलेच मित्र-बांधव, की ते म्हणत होते, की "भावा 12वीत पाडून दाखव मानतो तुला." म्हणजे बघा, एकदा त्या बिचाऱ्याचा आनंद होता, पण कमेंटमध्ये त्याला भरपूर ज्ञान मिळालेलं होतं, की हे 10वीतलं वेगळं आहे आणि 11वी-12वी वेगळं आहे. मग मी तुम्हाला सांगू का क्लिअरली, इथंही चाललं होतंच लाईफ असंच म्हणूया आपण, पण ही 2 वर्ष भयानक अवघड गेली. माझं नशीब आमच्या वेळेस एम-एच-टी, सी-ई-टी नव्हती एक्झाम, पण हे काय कमी होतं 12चं टेन्शन. पुन्हा तेच, की आता 12वीचं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे. हा तुझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. अरे कुणीही भेटलं तरी पहिला प्रश्न तोच, की आता पुढं काय करणार आहे? 12वीतला मुलगा म्हणजे कुठला एवढा करियर ओरिएंटेड असणार आहे. आता तुम्ही आहे ही पिढी म्हणूया. आमच्या वेळेस कुठे एवढं काय YouTube हे होतं, माहिती होते, काहीच नाही. मग काय इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग ॲन्सर दिलं, तर पुढचा प्रश्न मग ब्रांच कुठली घेणार आहे? अरे बापरे! हे काय आणखीन वेगळं मग शोधा ब्रांच. मग केमिकल इंजिनिअरिंग मी सांगायचं, सगळ्यांना ठोकून द्यायचो. काय करणार आहे? केमिकल इंजिनिअरिंग. ओके. त्यात आणखीन काही असे भेटायचे, की केमिकलच का करणार आहे? कुठे-कुठे कॉलेजेस आहेत? मग वाटायचं बास बाबा इथून पळून जाऊया कुठं. कुठल्या फंक्शनला जाऊ वाटायचं नाही, काय नाही. ही 2 वर्ष अतिशय त्रासात गेली. इंजिनिअरिंगला मिळालं सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. डोनेशन भरून चेंज केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. का? स्कोप होता ना मेकॅनिकलला त्यावेळेस. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे जो स्टाफ आहे त्यात बरेचसे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. ओके. तर स्मार्ट बोर्ड घ्यायचा आहे ना मला. ते ते पण मेकॅनिकल इंजिनिअरच आहे. तो त्या फील्डमध्ये आहे. त्याच्यानंतर कुलकर्णी सर आहेत माझ्याकडे. तेही मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. म्हणजे काय विचारूच नका. का सगळेच का मेकॅनिकल इंजिनिअर? स्कोप होता ना त्या काळात. जसं आत्ताच्या काळात तुम्हाला सगळ्यांना सी-एस करायचंय. स्कोप आहे म्हणून. केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. अरे सगळंच माझ्याकडून पुसलं गेलं. ओके काही प्रॉब्लेम नाहीये. मी लिहितो परत. 11वी-12वी झाली त्याच्यानंतर डिग्री. ओके. 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं. 4 वर्ष केलं, रडत-खडत केलं. शेवटच्या वर्षी काळजी वाटायला लागली, की आता पुढं काय? बघा मी व्हिडिओमध्ये निवांत सांगणार आहे. माझ्या आयुष्याचा अनुभव तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगणार आहे ती गोष्ट तुम्ही फॉलो करणार आहे म्हणजे माझ्या एवढा त्रास तुम्हाला होणार नाहीये. ओके. बघा, डिग्री मिळवली इंजिनिअरिंगची. ओके. त्यानंतर ऑब्व्हियसली जॉब शोधायला सुरुवात केली. मुंबईला काकांच्याकडे गेलो. तिथं माझ्या लक्षात आलं किंवा सगळ्यांनीच मला सांगितलं, की जे सगळेच इंजिनिअर करतात काय? एम-पी-एस-सी. म्हणजे सांगायला बरं पडतंय ना. काय करतोय? एम-पी-एस-सीची तयारी करतोय. बास विषय संपला. कोणत्या एक्झामची तयारी करतोय? तुम्हाला काय करायचंय? एम-पी-एस-सी करतोय. ठीक आहे. बरं. मग यू-पी-एस-सी का करत नाही? असे पण प्रश्न यायला लागले. कारण तिथं खूप चांगल्या पोस्ट असतात. एक वेगळीच प्रतिष्ठा आहे. ठीक आहे. करतो. एम-पी-एस-सी बरोबर यू-पी-एस-सी सुद्धा करतो. ओके. पण त्याचबरोबर मग एम-बी-एची तयारी पण चालू होती. म्हणजे कॉमन गोष्टी आहेत. मी आता बघतोय ना, माझे 20 वर्ष मी पण बघतोय काही चेंज होईना झालाय त्याच्यात. म्हणजे हे जे त्रासाचे दिवस मी काढले ना, आता मी जेव्हा बघतोय, माझ्या स्टुडंटला बघतोय ना, त्यांचे पालक माझ्याच वयाचे आहेत. त्यांच्यावर पण अशीच अवस्था आली होती किंवा मी आज पण बरीचशी मुलं बघतोय, जे-ई-च्या प्रिपरेशनमध्ये बोर्डकडे दुर्लक्ष होतंय आणि 11th-12th मध्ये भयंकर डिप्रेशन, तणावात जगतायत ते. ओके. बरं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मिळाला जॉब. आता त्याच्यानंतर लग्न. मी ना फार व्यवस्थित योग्य वेळेस लग्न केलं. मी इतरांसारखं 30, 35 किंवा 40 वर्षापर्यंत थांबलेलो नाही. माझे काही मित्र आहेत ज्यांनी गेल्या वर्षी लग्न केलं. अशी पण कंडिशन आहे. मी तुम्हाला सांगतो पण मी वेळेत लग्न माझं झालं. ओके. लग्नानंतर जबाबदारी आली.
तर मी तुम्हाला सांगतो माझा मोठा मुलगा आता 20 वर्षाचा आहे आणि छोटा 15 वर्षाचा आहे. आता मला त्यांच्या करिअरची काळजी वाटते. काय करेल हा पुढे आता? मी एकदम ठीक आहे. बऱ्यापैकी पैसे मिळतायत, वेल सेटल्ड आहे. ओके. पण आता मला ह्याची काळजी वाटते छोट्याची. चला मोठा आता सी मध्ये आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. छोटा 4 वाजता ग्राउंडला गेला, की 9-10 वाजेपर्यंत येतच नाही. बॅडमिंटन छान खेळतोय. आता तो एका टुर्नामेंटला गेलाय. जातोय. आहे 15 वर्षाचा पण अंडर 19 सुद्धा खेळतोय. तिथं पण फायनलपर्यंत पोहोचतोय. अरे वाह! पण मला माहिती आहे, बायकोला आणि मला काळजी आहे, की करिअरचं काय? त्याच्या चिंतेत आहे आम्ही आणि असं करता-करताना कधी ना माझं वय 45 वर्षाचं झालं हे मला कळालं नाही. मी तुम्हाला सांगतो. बरं आपण आता सुरुवात केली होती इथून ड्रीम. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, पण मी माझ्यात बदल केलाय. आता मी माझ्यातला बदल जो केलाय तो तुम्हाला मला सांगायचा आहे. पहिली गोष्ट मी जो बदल केलाय तो मी तुम्हाला सांगतोय. मला ना पहिलं टार्गेट आहे, की मला आनंदी जीवन जगायचंय. ओके. हे आनंदी जीवन जगण्यासाठी खूप तणाव घ्यायची मला गरज नाहीये. मी एफर्ट्स घेतोय. आता YouTubeवर माझं चॅनल थोडंसं मागं पडलंय. बाकीचे खूप पुढे गेलेत. त्यांचं मनापासून अभिनंदन. मग मी का कमी पडलो? याचा विचार मी करून राहणार आहे. मला तणाव नाहीच आहे. मला टेन्शन नाहीच आहे. मी आजपासून वेगळं असणार आहे. मला बदल करायचा आहे. मला तुमच्यासाठी प्रोव्हाईड करायचं आहे. ओके. आता सांगू का? पहिली गोष्ट आनंदी जीवन जगायचंय हेच तुमचं स्वप्न पाहिजे. हे करत असताना प्रामाणिकपणे कष्ट घ्यावे लागणार आहेत, हा दुसरा पॉइंट आहे. सिरियसली आरामात काहीही मिळणार नाहीये. प्रचंड कष्ट तुम्हाला घ्यावं लागणार आहेत. तिथं बिलकुल थकून जायचं नाहीये. मी तुम्हाला सांगू का? अशी स्वप्न मी बघितलीच नाहीयेत. माझे बरेचसे मित्र बघतो मी, की ते म्हणतात, की नाही 45 वर्षीच रिटायरमेंट घेणार आहे. पुन्हा मी लाईफ जगणार आहे. मी आणि तोपर्यंत मरतोय. ओके. अरे रोज आनंदी जीवन जग ना. आता तुम्ही ॲज अ स्टुडंट मी तुम्हाला सांगतोय लक्ष द्या. या फेजमध्ये तुम्ही आहे ना, या फेजमध्ये तुम्ही आहेत. तणाव थोडासा आहे ना, तो बंद करा तणाव, काढून टाका मनातून, अभ्यासाला सुरुवात करा. अरे कशी करणार सुरुवात? तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, थेंबे थेंबे तळे साचे. थोड्यानं सुरुवात करायची आहे तुम्हाला. थोड्या-थोड्या अभ्यासानं सुरुवात करायची आहे. वेळ वाढवत न्यायचा आहे तुम्हाला. एक डेली शेड्यूल तयार करायचं आहे. मला खूप आनंद वाटतो बरं का YouTubeवर काही असे व्हिडिओज आहेत स्टुडंटचे, की त्यांचं डेली रुटीन त्यावर ते अपलोड करतात बघा. किती वाजता उठला, काय केलं, ते केलं, हे केलं, ते केलं. ठीक आहे, छोटे-छोटे शॉर्ट्स आहेत. मी तुम्हाला सांगू का, तुमची एक दिनचर्या, डेली रुटीन तयार करा. हां, त्यात ऑफलाईन क्लासेसला किती वेळ द्यायचा आहे, कॉलेजला किती वेळ द्यायचा आहे, स्पोर्ट्स, ॲक्टिव्हिटी, जिमला जायचंय, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण हे करत असताना टाईमपास, वेळ कुठेही वाया घालवायचा नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. ओके. मुद्दा असा आहे, की 11वी-12वीच्या ह्याच्यामध्ये अपयश आलं, की लाईफ एंड होते का? बिलकुल नाही. बिलकुल नाही, मी हे तुम्हाला सांगतोय. उलटं यश किंवा अपयश ह्या 2 बाजू ठरलेल्याच आहेत. ओके. यावेळेस यश मिळालं तर एकदम हवेत जायचं नाही, हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून खचायचं नाहीये. अरे आपली मराठी भाषा तुम्हाला माहितीच आहे. अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. ऑब्व्हियसली बरोबर आहे. प्रयत्न तुम्ही करत राहणार आहे ना. आता महत्त्वाचा मुद्दा, की 1च वर्ष आहे आपल्याला 12वीचं आता. अशा वेळेस योग्य दिशेनं प्रयत्न व्हायला पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. योग्य दिशेने प्रयत्न व्हायला पाहिजे म्हणजे काय? आता मी क्लिअरली सांगतो, की चला सुरुवात करूया फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांपासून. प्लॅन करूया आपण. आनंदी जीवन जगायचंय. मला हे सगळे सब्जेक्ट करायचे आहेत. मग मी हे करत असताना काय करणार आहे, की ईझी, मीडियम आणि हार्ड असे टॉपिक डिव्हाईड करा. मी नेही मी नेहमी सांगतो मॅग्नेटिक मटेरियल आणि ड्युअल नेचर माझे फेव्हरेट टॉपिक आहेत. दोन्ही मिळून 10 मार्काला आहेत. ई-एम-आय आणि एसी सर्किट 13 मार्काचे टॉपिक आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी ते टॉपिक एकदम ईझी आहेत लक्षात घ्या. ते ई-एम-आय आणि एसी सर्किट 13 मार्क, ड्युअल आणि मॅग्नेटिक 10 मार्क. अरे इथं झाले 23. खूप आहेत मार्क हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो मीडियम आणि हार्ड टॉपिक आहेत ना, पहिल्या टॉपिक पासून अभ्यासाला सुरुवात करणारी मुलं बघितल्यात हे चुकीचं आहे. कुणी सांगितलंय? शोधा. सोपा टॉपिक शोधा अगोदर तो करा. मग हळू-हळू कॉन्फिडन्स वाढेल. नाहीतर आपण सगळंच बंद करून उगाच निवांत रडत बसू. बिलकुल नाही. मग पहिली स्ट्रॅटेजी काय? टॉपिक्सला डिव्हाईड करा. दुसरी स्ट्रॅटेजी केमिस्ट्री. रोज रिएक्शनचे चार्ट लिहा. लिहून दाखवू एखादा चार्ट तुम्हाला? इमिडिएटली दाखवतो. चला हे पुसून टाकतो मी. बघा मी केमिस्ट्रीचा चार्ट लिहिणार आहे. पहिला टॉपिक कुठला आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जाणून-बुजून मी Rx लिहितोय. अल्किल हालाइड. सांगू का तुम्हाला मी?
अल्किल हलाइड पासून अल्केन तयार होतंय. अल्किल हलाइड पासून अल्कीन तयार होतंय. अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार होतंय. अल्किल हलाइड पासून अमाइन, त्याच्यापासून इथर, ब्रिग्नार्ड्स रिएजंट, त्याच्यानंतर ईस्टर, त्याच्यानंतर सायनाइड, त्याच्यानंतर आयसोसायनाइड एनसी बरं का लक्षात. त्याच्यानंतर नायट्रो कंपाऊंड, त्याच्यानंतर ONO ठीक आहे. नायट्रिट वगैरे नाव चेक करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अरे केवढ्या रिएक्शन झाल्या? किती एवढा वेळ लागतोय? लागत नाही वेळ. तरी पण थांबा. ॲक्वियस KOH बरोबर रिएक्शन झाली की अल्कोहोल किंवा मॉइस्ट Ag2O बरोबर रिएक्शन झाली. मॉइस्ट Ag2O सिल्वर ऑक्साइड इट बिहेव्स ॲज अ AgOH तरी अल्कोहोल तयार होतंय. बर अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन झालं की अल्कीन तयार होतंय. पण या रिएक्शनला इलिमिनेशन म्हणतात. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणतात. हे सीईटीत विचारलंय. रिएक्शन ऑफ अल्किल हलाइड विथ अल्कोहोलिक पोटॅश म्हणजेच KOH इज नोन ॲज डिहायड्रोहॅलोजिनेशन किंवा एलिमिनेशन. सोडियम मेटल बरोबर रिएक्शन अल्केन तयार होतंय. म्हणजे वुड्स फिटिक पण आलं त्याच्यात. अरे करा ना रोज एक चार्ट तयार. मॅथ्स फॉर्म्युलेत लिहा. प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सारखा टॉपिक दिलाय YouTubeवर आणि मी सांगतो तुम्हाला पुस्तकातले 90% प्रॉब्लेम हे सीईटीत जसेच्या तसे पण येतायत. वाटलं थोडासा चेंज आहे. म्हणजे मला आता सीईटी सारख्या एक्झामची पण काही काळजी नाहीये. कारण आम्ही चांगला स्कोर मिळवणार आहे. मला ना असा ॲटिट्यूड पाहिजे, की काही नाही अडचण. मी तुम्हाला एक सांगतो. मी जेव्हा सुरुवात केली ना, मी तुम्हाला सांगतो, की ठीक आहे बघा मी काय बोलतो ते बघा आता. माझं लग्न झाल्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली. ओके. मी आणि आमची मिसेस ठीक आहे. आम्ही पुण्यात राहत होतो. पेमेंट मला किती असेल सांगा तुम्हाला? पुण्यात मला ₹2200 पगार होता. 2200 1300 माझ्या त्या रूमचं रेंट होतं. उरले किती बघा आणि त्यात महिना काढायचा होता. पण काय तुम्हाला सांगू का? माझे जे काही घराचे ओनर होते म्हणूया आपण. ठीक आहे. ते मला म्हणले, की त्यांच्या एका मित्राला क्लास जॉइन करायचा आहे. एक टिपिकल क्लासेसचं नाव तिथं आपल्याला जायचंय. थोडा आहे का वेळ? मग मी काय बोललो, "ठीक आहे वेळ, पण मी घेईन ना त्याचा क्लास. मी शिकवतो त्याला, मला आहे वेळ." अशी माझ्या क्लासची सुरुवात झाली. पण त्यानंतर मी मागे वळून बघितलंच नाही. ओके. मला कळालं माझ्या आवडीचं क्षेत्र काय सापडलं. मी पुणे सोडून साताऱ्यात आलो आणि इथं पुन्हा मला यश मिळत गेलं. पण मी आज देखील थांबलेलो नाहीये. मी तुम्हाला सांगतो, ऑफलाईनमध्ये मी आता काय केलंय सांगतो. 20 ते 30 मुलं आहेत, मुलं आणि मुली. त्यांना मी टार्गेट केलंय. मागे पडलेत थोडेसे, अभ्यासात कमी आहेत. इंडिव्हिज्युअली मी प्रत्येकावर लक्ष ठेवतोय आणि त्याच्यावर करूनच घेतोय. आता टेस्ट असेल, त्यातली बरीचशी मुलं मी इथंच थांबवून ठेवतोय क्लासमध्ये. आज घरी जायचंच नाही, इथं झोपायचंय. डबा आणून द्या पालकांना, नाहीतर इथं मेसमध्ये जेवायला जातील आज. आणि इथं काय होतंय, की त्यांना तो सपोर्ट मिळतोय. बरं इथेही काय केलंय मी, खूप एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. 4-5 खूप हुशार मुलं आहेत. प्रत्येकाला म्हणलंय मी 2-2 मुलांची जबाबदारी घ्यायची. त्यांचे डाउट्स तुम्ही क्लिअर करायचे. एक वेगळंच वातावरण तयार झालंय आणि का नाही रिझल्ट लागणार मग? म्हणजे गरज काय सांगतो, इथं मी होतो तणावात. ओके 11th-12th मध्ये सांगताच येत नव्हतं घरी. कसं सांगणार? ज्याला आता तुम्हाला 10वी ला जर 97-98% मार्क असतील, तर पालकांना बोलताना थोडीशी भीती वाटते ना? पण बास. तुम्ही मन मोकळं केलं पाहिजे आणि पालक तुम्हाला सपोर्टच देतात लक्षात घ्या. सपोर्ट देतात. आणि आपण एक मिळून सुरुवात करणार आहे. मी तुम्हाला सांगू का, की 8 वाजता म्हणजे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येणार म्हणजे येणार. दिवसभराचं शेड्यूल तुम्हाला उद्यापासून दिलं जाणार म्हणजे जाणार. ते फॉलो करायचं. मी म्हणेल तेवढे पॉइंट्स क्लिअर करायचे. ओके. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या आयुष्यातले अनुभव मी सांगतोय. कुठल्या स्टेजला काय केलं पाहिजे, काय चुका होतात, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. मी नेहमी तुमच्या बरोबर असणार आहे. पण एक लक्षात घ्या, की असं लाईफ सगळ्यांचं होतं, जातंय. तसं जायचं नाही आपल्याला. मी काय बोललो, की आपल्याला खूप आनंदी, तणावमुक्त जीवन जगायचं आहे. नक्की ना? बरं, मग आता एवढी बडबड मी केली, ह्या गोष्टी सांगितल्या. मला माहिती आहे, की स्वप्न, बरोबर आहे? मला अजून आठवतंय बरं का, मी इंजिनिअरिंगच्या 3rd किंवा 4th इयरला असेल, फायनल इयरला, ओके. आणि मी मी आणि माझी आई चालत निघालो होतो आणि पुढून एक गाडी आली फोर व्हीलर, टाटा सफारी. मला आज पण तो क्षण आठवतोय आणि मी माझ्या आईला म्हटलं, की "मी ही गाडी घेणार. मला ही पाहिजे. मला खूप आवडते गाडी." पण मी तुम्हाला सांगू का, माझी आई त्यावेळेस म्हणली, "हे, चल जाऊया घरी." म्हणजे मुद्दा काय?
मी तुम्हाला सांगतो आजच्या पिढीला हे पटणार नाही, पण आम्ही जे जीवन जगलोय, माझं जे जनरेशन आहे, ज्यांचं वय आज 45 ते 50 दरम्यान आहे, अशा लोकांना माहिती आहे, की स्ट्रगल काय होतं. अरे रिक्षातून कोण प्रवास करतंय? ते परवडणारच नव्हतं. आज मी बघतोय काही मुलं माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये स्पेशल रिक्षा करून येतायत. रिक्षा करून जातायत घरी. रोज ₹100-150 त्या रिक्षावर खर्च करतायत. आमच्या वेळेस जर म्हणलं असतं आणि हो, थांबा, मी आणखीन एक अनुभव सांगतो माझ्या मित्राचा. आम्ही पुण्यावरून आणि लाल जी एस-टीची गाडी आहे ना, त्यात एक वेगळी गाडी असायची. एशियाड तिला नाव असायचं. पांढऱ्या रंगाची गाडी असायची. ठीक आहे. आम्ही त्या गाडीतनं पुण्यावरून आलो आणि मला अजून आठवतंय त्या मित्राचे वडील एवढे त्याच्यावर चिडले होते, की "तू त्या गाडीतून का आलास?" थोडेसे पैसे ते जास्त गेले तिकीट, पण मला अजून आठवतंय, की तो वर्गच वेगळा आहे. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. अतिशय वेगळी पिढी होती अगोदरची. आता तुम्हाला सगळं मिळतंय. तुम्हाला तुमचे पालक सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतायत. तुमच्या बरोबर मित्रत्वाचे संबंध आहेत. अशा वेळेस तुमची एक जबाबदारी आहे, की तुमचं एक टार्गेट सेट पाहिजे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि मी आहे. मी तुम्हाला सांगितलंय, मी नेहमी तुमच्यावर असणार आहे. खूप मोठी स्वप्न बघा. ओके. खूप मोठी स्वप्न बघा. तुमच्याकडे खूप मोठी गाडी पाहिजे, तुमचा बंगला मोठा पाहिजे. मी तुम्हाला सांगू काय, जॉब नाही करायचा तुम्ही. सुरुवातीला थोडा वेळ जॉब कराल, पण तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठं काम करणार आहे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. उद्यापासून डेली टार्गेट देणार आहे. ऑल द बेस्ट.